महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा अरे भरणार नाही भरणार नाही भरणार नाही भरणार नाही मालमत्ता कर रद्द करा मालमत्ता कर रद्द करा कल्याण महानगरपालिका करायचं काय कल्याण महानगरपालिका सभा करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 महाविकास आघाडीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आणि 368 रुपये तिथे कुठे बेलापूरला मुंबई पनवेलमध्ये असं काय झालंय द प्रवर्गातली महानगरपालिका आणि इथला मालमत्ता कंपनी लाखो रुपयामध्ये आणि शास्ती माफ केली. आम्ही मागच्या वेळेस 10,000 लोकांचं आंदोलन काढलं होता. 10,000 याला लेटर गेलं ते शास्ती माफ करा म्हणून दाखवा यावी. जर आम्ही 10,000 लोकांच्या रस्त्यावर उतरतोय आमच्या मागणीला ठेंगा दाखवला जातो हे काय समजायचं. एवढी मुजोरी रावणाची सुद्धा लंका टिकलेली नाही लक्षात ठेवा. गुरु आहे ना एक दिवस कमी होईल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. ज्या ज्या नगरसेवकांनी सला मालमत्ता करता ठराव पास केला त्यांना अद्दल घडवायचे आपल्याला. महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा पनवेल तालुका प्रकल्प समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय गर्जे वारंवार पनवेल शहरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा धडक मोर्चा पनवेल नगरपालिकेवर काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. तसेच पनवेलकर नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. पनवेल नगरपालिकेने वाढीव मालमत्ता कर आकारल्याने त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे याचा विरोध करण्यात आला. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी इशारा दिला की आमच्या मागण्या गणेशोत्सवादरम्यान मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू तसेच मनपाची विभागीय कार्यालये बंद पाडू. ते म्हणणं आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या कानी जावं म्हणून आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आपणा साऱ्यांना विनंती आहे आपण भर पावसामध्ये या ठिकाणी आलेला आहात. जे संघटनांचे नेते आहेत यांना देण्यासाठी आपण निवेदनं दिलेली आहेत. निवेदनामध्ये आपण त्यांच्याकडे बैठकीसाठीचा वेळ मागितलेला आहे आणि या प्रश्नावर त्यांची बैठक आमच्या सोबत करून देण्याची व्यवस्था माध्यम म्हणून आपण कराल अशा पद्धतीची विनंती आपण आयुक्तांना केलेली आहे. त्यांनी तात्काळ मी आपली निवेदनं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना पाठवतो आणि बैठकीसाठी आपल्याला वेळ द्यावी म्हणून प्रस्ताव देखील मी महापालिकेच्या वतीनं पाठवतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आमची बैठक आयोजित करावी म्हणून आणि याच्यामध्ये आम्हाला काही दिलासा मिळेल असा तो पार्ट त्या बैठकीचा असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.